टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। हे पत्रकार परिषद मी घेतलेलं आम्ही जे घेतलं सगळं जेंडर इक्वॅलिटी ऑर्गनायझेशन कडून सेव्ह इंडियन फॅमिलीच्या बॅनरच्या याच्यामध्ये की आम्ही आता 19 एप्रिल 2025 ला जंतर मंतरला सत्याग्रह केलेला आहे पुरुष आयोग करिता। जे आता माणसावर जे अत्याचार होऊन राहिले जेंडर बायस लॉच्या मुळे जे त्रस्त झालेले आहेत माणसं त्यांच्याकरिता आम्ही सत्याग्रह करण्याला सगळ्यांना आवाहन केलं आहे। कशा पद्धतीचं बायस लॉ काय सांगतो? नाही, लॉ भरपूर म्हणजे जेंडर न्यूट्रल नाही आहेत लॉ। जे पण आपला मॅट्रिमोनियल असो किंवा रेप केस असो किंवा सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेस बिल असो, भरपूर काही जे आहे ते लॉ जेंडर न्यूट्रल नसल्यामुळे माणसाला जे आहे त्याच्यामध्ये खूपच प्रतारणा होते। आता सध्याच्या ते मॅट्रिमोनियल डिस्प्यूट जर पकडाल तर एक अतुल सुभाषचे जे केस आहे सध्या तरी तुम्ही ऐकले असेल, त्यांनी सुसाईड केलेलं आहे। त्याच्यानंतर अजून 2 माणसांनी सुसाईड केलेलं आहे। हे सुसाईड रेट वाढतच आहे। आता मागच्या वर्षी 1,70,000 लोकांनी सुसाईड केलं आहे, एनसीआरबीचा डाटा बोलत आहे। सर, जंतर मंतरवर आपण 19 तारखेला आंदोलन करणार आहात, ते कशा पद्धतीचं असणार आहे काय सांगू? आम्ही आंदोलन नाही करणार आहे, आम्ही सत्याग्रह करतो। एक शांतीपूर्व सत्याग्रह आणि त्याच्या मार्फत आम्हाला हे दाखवायचं आहे की बाबा हे इतके हे जे आहे हे सामाजिक विषमता बनणार आहे जर पुरुष आयोग नाही झाला तर। पुरुष आयोग बनल्यानंतर याच्यावर म्हणजे पुरुषांकरिता काहीतरी असा कायदा बनला पाहिजे किंवा कायद्यामध्ये ते फेरबदल केला पाहिजे जेणेकरून पुरुषांना त्रास नको। तर कशा पद्धतीचा कायदा असला पण काय वाटतं? कायदा म्हणजे जेही कायदा बनवला जात होतो त्याच्यामध्ये मी सांगत आहो की जसं फॉर टेक एक्झाम्पल ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये कसं एग्रीव्ड वाईफ लिहिलेलं आहे। लॉ जेव्हा कायदा बनला तेव्हा तिथे लिहून दिला अग्रीव्ड वाईफ, पण वाईफनी केस टाकल्यानंतर मग अजून जे आहे आई आणि बहीण त्याच्यामध्ये फसलेली आहे। तर ते जे एग्रीव्ड वाईफ लिहिला त्याच्या ज्या वाईफ ना लिहिता पर्सन लिहून दिला तर माणूस पण येईल आणि बाई पण येऊन जाईल। सर, पण असं नाही वाटत का महिलांवर पण अत्याचार होतात आणि ते पुरुषांच्या प्रमाणात खूप जास्त प्रमाणात होतात? नाही, प्रमाण असं आहे की प्रमाण माणसावर जे अत्याचार होतात त्याच्या प्रमाणच नाहीये सध्या तरी। फक्त आम्ही बोलून आलो प्रमाणच कुठं आहे, कोणत्या याच्यामध्ये तुमची सांगा मला की तुम्ही प्रमाण घ्याल कुठून? म्हणून आम्ही म्हणत आहोत की तुम्ही एक वेळेस पुरुष आयुक्त बनून पहा, बघा तुम्हाला किती कंप्लेंट मिळतात ते। आता महिला आयोग मध्ये माणसं महिला आयोगला कंप्लेंट करून राहिले, त्याचे डाटा आमच्याकडे आहे पण तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही ना सर। 19 एप्रिल 2025 ला जंतर मंतरवर आम्ही ऑल ओव्हर इंडियाचे 40 NGO मिळून एका प्लॅटफॉर्मवर सत्याग्रह सत्याग्रह करत आहोत आम्ही। आणि आमची मेन मागणी आहे पुरुष आयोगची, की पुरुष आयोग बनला पाहिजे।